मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये शिवभक्तांची अपार श्रद्धा आणि उत्साह दिसून येतो. महाकाल प्रतिष्ठानचे सोशल मीडिया अकाउंट शिवरात्री, शिवशक्ती, महादेव, भोलेनाथ, शंकर, हर हर महादेव, महाकाल यांच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांना प्रेरणा देतात. यंदा महाकाल प्रतिष्ठान लातूर एक अद्भुत सजीव देखावा सादर करीत आहे, ज्यामध्ये समुद्र मंथनाचा दृश्य रूप साकारण्यात येईल. हा देखावा भक्तांना एक वेगळा आणि अद्वितीय अनुभव देईल हे नक्की. नमस्ते सदा हे त्रिपुरासुरारी, नमो पार्वती पतये, हर हर नीलकंठधारी. समुद्र मंथन एक प्रसिद्ध हिंदू धारिका आहे. भागवत पुराणातल्या महर्षी दुर्वासांनी देवांचा राजा इंद्राला शाप दिला, तुझं वैभव नष्ट होईल. या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्यापाशी संजीवनी विद्या होती, त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करी. देवांकडे मात्र अशा प्रकारची विद्या नव्हती. अखेरीस ते विष्णूला शरण गेले. भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार भगवान इंद्राने बलीला समुद्र मंथनातून अमृत काढण्याबद्दल सांगितले. असुरराज बलीने देवराज म्हणजेच देवेंद्राशी तडजोड केली आणि समुद्र मंथन करण्यास तयार झाला. मंदार पर्वताला मंथनाची काठी आणि वासुकी सर्पाला मंथनाची दोरी बनवण्यात आली, पण मंदार पर्वताच्या खाली कसल्याही प्रकारचा आधार नसल्याने तो समुद्रात बुडायला लागला. तेव्हा भगवान श्री विष्णूने स्वतः कासवाचे रूप धारण केले आणि ते आपल्या पाठीवर ठेवून मंदार पर्वताचा पाया बनले. भगवान नारायण यांनी त्यांच्या राक्षसी रूपी राक्षसांना आणि त्यांच्या देव रूपाद्वारे देवांना शक्ती दिली. वासुकी नागाला गाढ झोपेत घालून त्याने त्याच्या वेदना कमी केल्या. देवाने वासुकी नागाला तोंडाकडून धरायला सुरुवात केली. यावर दुष्ट मनाच्या राक्षसांनी आणि परोपकारी लोकांनी विचार केला की वासुकी सापाला तोंडाकडून धरून ठेवल्याने नक्कीच काही फायदा होईल. त्याने देवांना सांगितले की आपण कोणापेक्षाही कमी शक्तिशाली नाही, आपण तोंडाकडे स्थिती घेऊ. मग देवांनी वासुकी नागाच्या शेपटीच्या दिशेने स्थिती घेतली. समुद्र मंथन सुरू झाले आणि भगवान कच्छपाच्या 1,00,000 योजने रुंद पाठीवर मंदार पर्वत फिरू लागला. समुद्र मंथनातून सर्वात आधी बाहेर पडलेले विष म्हणजे हलाहल. सर्व देव आणि दानव त्या विषाच्या ज्वाळांमध्ये जळू लागले आणि त्यांचे तेज कमी होऊ लागले. यावर सर्वांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर महादेवांनी ते विष तळहातावर ठेवून प्यायले, पण ते घशाखाली जाऊ दिले नाही. त्या विषाच्या प्रभावामुळे शिवजींचा घसा निळा झाला, म्हणूनच महादेवांना नीलकंठ म्हणतात.
सर्व गोवंशाची माता मानली जाते. ती व तिची कन्या नंदिनी इच्छार्थी पालकाच्या इच्छा पूर्ण करतात अशी समजूत आहे. त्यानंतर समुद्र मंथनातून उच्चैश्रवात घोडा आला. शुभ्र पांढरा, काळ्या शेपटीचा, 7 डोकी असलेला उडता घोडा. औट घटकेचे इंद्रपद मिळाले असता राक्षसांचा दानशूर राजा बळी याने हा घोडा इतर रत्नांबरोबर मानव लोकात दान केला. इंद्राने तो वापस आणला. तसेच राक्षस शुंभ निशुंभांनी सुद्धा तो इंद्राकडून इतर रत्नांसमवेत जिंकून घेतला. त्यानंतर ऐरावत हत्ती आला, ज्याला अभ्रमातंग, ऐरावत श्वेतहस्ती च्या गळ्यात असते. वदंतेनुसार हेच कोहिनूर आहे. जिथे हे रत्न असते तिथे कोणतेही दैवी संकट येत नाही. त्यानंतर समुद्र मंथनातून कल्पवृक्ष बाहेर आले. कल्पवृक्ष म्हणजे इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष. कल्पवृक्ष हा दैवी औषधी वृक्ष आहे. यात अनेक आजार बरे करण्याची ताकद आहे. इंद्राने हिमालय पर्वताच्या उत्तर दिशेला सुराकानन नावाच्या ठिकाणी कल्पवृक्षाची लागवड केली. सुंदर अप्सरा बाहेर पडल्या. त्यांचे रंभा असे नामकरण करण्यात आले. या देवांना प्राप्त झाल्या. रंभा इंद्राच्या दरबारातील मुख्य नर्तिका बनल्या. पुढे समुद्र मंथनातून महालक्ष्मी बाहेर आली. लक्ष्मी मातेला परत मिळवणं हा भगवान विष्णूंचा समुद्र मंथना मागील प्रमुख उद्देश होता. कारण जेव्हा विष्णू विश्वाच्या पालन पोषणात व्यस्त होते तेव्हा लक्ष्मी माता खोल समुद्रात लीन झाली होती. समुद्र मंथनातून लक्ष्मी माता पुन्हा बाहेर आली आणि तिने स्वतः भगवान विष्णूंची निवड केली. असं म्हटलं गेलं. विष्णूंच्या आदेशानुसार वारुणी दानवांना मिळाले. चंद्राची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली. चंद्राची उत्पत्ती पाण्यापासून झाली असल्याने त्याला जलकारक मानलं जातं. भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्राला स्थान दिलं. त्यानंतर समुद्र मंथनातून एक दुर्मिळ शंख बाहेर आला. त्याला पांचजन्य शंख असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात या शंखाला विशेष महत्व आहे. हा शंख भगवान विष्णूंना मिळाला. त्यामुळे हा शंख जिथे असतो त्या ठिकाणी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता वास करतात असं म्हटलं जातं.
वृक्ष असं म्हटलं गेलं. या वृक्षाला स्पर्श केल्याने शरीराचा थकवा दूर होतो असे म्हटले जाते. पूजेवेळी या वृक्षाची फुलं देवाला वाहणं शुभ मानलं जातं. शारंग धनुष्य समुद्र मंथनातून निघालेले हे धनुष्य एक चमत्कारी धनुष्य मानले जाते. हे धनुष्य भगवान विष्णूंना प्राप्त झाले. अमृत, ज्या अमृतासाठी समुद्र मंथन केले होते तेच अमृत शेवटी बाहेर आले. भगवान धन्वंतरी स्वतः कलश घेऊन प्रकटले. प्रथम देवतांना अमृतपान करायला दिले अशी ही पुराणातली कथा आहे. वैदिक सनातन हिंदू धर्माचा सोहळा असलेला महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरला आहे. या महाकुंभ मेळाव्यात जगभरातील श्रद्धाळू येत असून या कुंभ मेळाव्यात कोट्यावधी भाविक गंगेच्या पाण्यात स्नान करून पापांपासून मुक्ती मिळवतात. या मेळाव्यात हजारो साधूंचे जणू संमेलनच भरते. महाकुंभ मेळावा 12 वर्षातून एकदा विशिष्ट स्थानी भरत असतो. या मेळाव्यात हजारो साधू संतांसह भाविक देखील पवित्र स्नान करीत असतात. त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. पूर्ण कुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे कुंभमेळ्याचे 4 प्रकार आहेत. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी भरत असतो, तर महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा भरतो आणि हा कुंभमेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो. यंदाचा महाकुंभ मेळावा हा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत आहे. कुंभमेळा आणि महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक संगम आहे. या मेळाव्यात लाखो हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असून पापांपासून मुक्ती मिळवीत मोक्ष प्राप्त करतात. नमः पार्वती पतये, हर हर महादेव.